परत संतोष साहेबांनी माझ्याकडे त्याच नजरेने बघितलं ज्या नजरेने रिसोडमध्ये बघितले होते. विनोद मला गोडाऊनच्या पोत्यांमागे घेऊन गेला आणि मग संतोष साहेब सुद्धा त्या ठेवलेल्या पोत्यांमागे आले. त्या काही मिनिटात माझ्या हातापायातली ताकदच गेली. अचानक साहेबांच्या मागे विनोद पण पोत्यामागे आला आणि नमस्कार आमच्या कथांच्या रसिकांनो, मी आपल्या सर्वांच्या प्रसिद्ध प्रतिसादावर घेऊन आलेली आहे आपल्या मागील कथेचा दुसरा भाग. जर आपण या कथेचा पहिला भाग बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन आधी पहिला भाग बघा, नंतर तुम्हाला या भागाची खरी कथा कळेल. आपण सर्व तर मला ओळखतात. मी वैशाली, जिल्हा परिषदमध्ये काम करते. डोंगराळ भागात बदली थांबवण्यासाठी माझ्या मैत्रिणीने मला मोठ्या साहेबांना भेटण्याचा सल्ला दिला होता. तिचा सल्ला मानून संध्याकाळी रात्रीच्या वेळे साहेबांना भेटण्यासाठी सुद्धा गेले. त्यांची भेट झाली. रात्रभर मी तिथेच होते. त्यांनी मला बदली रद्द होईल सांगितली. परत रस्त्याने त्यांचा ड्रायव्हर विनोद यांनी परत काय कारनामे केली हे आपण पहिल्या भागात बघितले. हा आहे कथेचा दुसरा भाग. पहिली कथा जिथे संपली तिथूनच आपण दुसरी कथा सुरू केलेली आहे. त्या रात्री माझे पती गाडी सर्व्हिसिंगला बाहेर गेलेले होते आणि दाराची बेल पुन्हा एकदा जोरात वाजली. त्यावेळी घरात पूर्ण अंधार होता. लाईट गेल्यामुळे फक्त बाहेरच्या रस्त्यावरच्या खांबावरून थोडाफार पिवळा उजेड अंगणात पडत होता. माझ्या हातात अजूनही भाजी कापायचा चाकू होता. तो मी अलगद स्वयंपाकघराच्या ओट्यावर ठेवला आणि सावकाश दाराकडे चालत गेले. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की दाराबाहेर उभ्या माणसालाही त्याचा आवाज ऐकू जाईल असं मला वाटत होतं. कोण आहे? मी दाराआडूनच विचारलं. 2-3 सेकंड काहीच उत्तर आलं नाही. मी अजून दाराजवळ कान लावण्यासाठी पुढे झाले. पुन्हा बेल वाजली. मी दार थोडंसं उघडलं. समोर एक उंच माणूस उभा होता. डोक्यावर कॅप, चेहऱ्यावर मास्क आणि अंगावर काळं जॅकेट. अंधारामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. वैशाली मॅडम? त्याने शांत आवाजात विचारलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी म्हटलं हो, पण तुम्ही कोण? तो आजूबाजूला एकदा पाहू लागला. मग अगदी हळू आवाजात म्हणाला, इथे बोलणं बरोबर नाही. 2 मिनिटं बाहेर या. मी लगेच नकारार्थी मान हलवली. नाही, मला काही बोलायचं नाही. तुम्ही जा, नाहीतर मी माझ्या नवऱ्याला हाक मारेन. तो माणूस हसत म्हणाला, वैशाली, तुझा नवरा गाडी सर्व्हिसिंग करायला सर्व्हिस सेंटरवर गेलाय. तो घरी नाहीये, म्हणून खोटं बोलू नको. थोडा थांबला. मग त्याने खिशातून एक छोटंसं पांढरं पाकिट काढलं. हे तुमच्यासाठी आहे. फक्त एवढंच देऊन मी निघून जाईन. माझ्या मनात 100 विचार सुरू झाले. हा विनोदचा माणूस तर नसेल, की साहेबांनी पुन्हा कुणाला पाठवलं असेल, की पोलिसांकडून कोणी आलं असेल. मी दार पूर्ण उघडलं नाही, फक्त हात पुढे करून ते पाकिट घेतलं. तो वळला, 2 पावलं चालला आणि मागे न पाहताच म्हणाला, उद्या सकाळ होण्यापूर्वी हे वाचा, नाहीतर लई उशीर होईल. तो अंधारात नाहीसा झाला. मी काही क्षण दारातच उभी राहिले. हात थरथरत होते. घरात पुन्हा पूर्ण शांतता पसरली होती. इतक्यात माझ्या मोबाईलचा रिंगटोन वाजला. स्क्रीनवर नाव आलं, विनोद कॉलिंग. माझा श्वासच अडकला. मी कॉल उचलायची हिंमत करत नव्हती. फोन वाजतच राहिला. शेवटी बंद झाला. पण लगेच एक मेसेज आला, दारात आलेल्या माणसावर विश्वास ठेवू नकोस. तो तुला वाचवायला नाही, संपवायला आला आहे. तो मेसेज वाचताच माझ्या हातातून मोबाईल खाली पडला. क्षणभर मला काहीच सुचेनासं झालं. दार लावलं, कडी घातली आणि थेट हॉलमध्ये आले. माझी नजर पुन्हा त्या पांढऱ्या पाकिटावर गेली. मन दजावत नव्हतं, तरीही मी ते अलगद उघडलं. आत एक फोटो होता. फोटो पाहताच माझ्या अंगावर काटा आला. त्या फोटोमध्ये मी होते, माझा नवरा होता आणि आमच्या घरासमोर उभा असलेला तोच काळ्या कपड्यातला माणूस दुरून आमच्याकडे पाहत होता. फोटोच्या मागे फक्त एकच ओळ लिहिलेली होती, खेळ अजून संपलेला नाही, खरा खेळ आत्ता सुरू होतोय राणी. त्या क्षणी मला एक गोष्ट स्पष्ट झाली. मी पोलिसांकडे गेले होते, पण समोरचे लोक साधे नव्हते. माझ्या प्रत्येक हालचालीवर कोणाची तरी नजर होती. मी खिडकीचा पडदा हलकासा बाजूला केला. बाहेर रस्ता रिकामा होता, पण समोरच्या बंद दुकानाजवळ एक काळी कार उभी होती. त्या कारमध्ये कोण बसलं होतं हे मला दिसत नव्हतं. माझ्या मनात पुन्हा भीतीचं वादळ उठलं. मी भयंकर घाबरले होते. अंगाला थरथराट सुटला होता, कारण आयुष्यात पहिल्यांदाच या अशा गोष्टींच्या मी सामोरे जात होती. इतक्यात बाहेर उभी होती त्या गाडीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि कोणीतरी आमच्या घराच्या दिशेने चालत येऊ लागलं.
मी खिडकीच्या पडद्यामागून बाहेर डोकावतच उभी होते. माझा श्वास अजूनही धापा टाकत होता. समोर उभी असलेल्या काळ्या गाडीचं दार हळूच उघडलं आणि एक माणूस खाली उतरला. अंधारामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तो सावकाश आमच्या घराकडे चालत येत होता. माझे हात थरथरत होते. मी पटकन हॉलमधले सगळे लाईट चालू आहेत ना ते पाहिलं. कारण लाईट आधीच गेलेली होती, त्यामुळे घर पूर्ण काळोखात होतं. मी दारापासून 2 पावलं मागे सरकले. तेवढ्यात पुन्हा बेल वाजली. यावेळी मात्र सलग 2दा. माझ्या अन्नावर काटा आला. कोण आहे? मी पुन्हा विचारलं. बाहेरून आवाज आला. घाबरू नको, मला फक्त 2 मिनिटं बोलायचं आहे. तो आवाज आधीच्या माणसासारखाच वाटत होता. मी काहीच उत्तर दिलं नाही. तेवढ्यात माझा मोबाईल पुन्हा वाजला. पाहिलं, स्क्रीनवर पुन्हा एकदा विनोदचं नाव दिसलं. यावेळी मी फोन उचलला. हॅलो. माझा आवाज थरथरत होता. समोरून विनोद हसल्याचा आवाज आला. दार उघडू नकोस. मी क्षणभर गप्प राहिलं. तो पुढे म्हणाला, जो बाहेर उभा आहे ना, तो स्वतःला तुझी मदत करेल म्हणेल. पण त्याच्यावर विश्वास ठेवलास तर उद्याचा सूर्योदय बघशील की नाही सांगता येत नाही. तुला कसं माहीत तो कोण आहे? मी विचारलं. विनोद काही क्षण शांत राहिला. म्हणाला, कारण आम्ही त्याच्यावरही लक्ष ठेवून आहोत. माझ्या अंगातून सर्रकन थंडी गेली. आम्ही म्हणजे कोण? मी विचारलं. तो मोठ्याने हसला. तुला अजूनही वाटतंय की या खेळात फक्त मी आणि साहेब आहोत? त्याचं तोंडून हे ऐकून माझ्या तोंडून शब्दच निघत नव्हते. वैशाली, तुला एक गोष्ट अजून माहीत नाही. ज्यांच्याकडे तू तक्रार केली आहेस त्यांच्यापर्यंत ती माहिती पोचायला किती वेळ लागतो असं तुला वाटतं? माझ्या हातातला फोन घामाने निसटत होता. तू काय बोलतोयस? मी काही बोलत नाही, फक्त सावध करतोय. उद्या सकाळपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे. इतकं बोलून त्याने फोन कट केला. मी काही मिनिटं जागेवरच उभी राहिले. दाराबाहेर गल्लीत परत सगळं सामसूम झालं होतं. हिम्मत करून मी खिडकीतून बाहेर पाहिलं. आत्तापर्यंत दारात उभा असलेला माणूस दिसत नव्हता, पण काळी गाडी अजूनही तिथेच उभी होती. अचानक मागच्या खोलीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. धाड. माझा जीव घशात आला. अजून मला त्या एका रात्रीची शिक्षा किती भेटणार होती? घरात तर मी एकटीच होते. मी हळूहळू मागच्या खोलीकडे गेले. दरवाजा अर्धावट उघडा होता. आत डोकावलं. खिडकी उघडी होती. वाऱ्यामुळे पडदा जोरात हलत होता. खिडकीजवळ जमिनीवर एक छोटंसं पेनड्राईव्ह पडलेलं होतं. मी ते उचललं. त्यावर लाल रंगाच्या मार्करने फक्त एक शब्द लिहिला होता, वैशाली. माझं डोकं भिनभिन आलं. डोक्यात सवाल फिरू लागले. हे पेनड्राईव्ह घरात आलं कसं? कोण टाकलं? आणि त्यात काय असणार? मी ते हातात धरून बराच वेळ विचार करत बसली. तेवढ्यात माझ्या नवऱ्याचा फोन आला. वैशाली, मी अजून सर्व्हिस सेंटरमध्ये आहे. आज इथे जरा जास्तच गाड्या आहेत म्हणून थोडा उशीर होईल. कोणीही आलं तरी तू दार उघडू नकोस. हो, तुम्ही पण काळजी घ्या आणि सावकाश या. एवढंच माझ्या तोंडून निघालं. फोन ठेवला, पण माझं लक्ष पुन्हा त्या पेनड्राईव्हकडे गेलं. माझ्याकडे यांचा जुना लॅपटॉप होता. तो मी कपाटातून काढला. हात थरथरत असतानाच पेनड्राईव्ह लावलं. स्क्रीनवर फक्त एकच व्हिडिओ दिसत होता. मी प्ले बटन दाबलं. व्हिडिओ सुरू झाला. पहिल्याच फ्रेममध्ये संतोष साहेब त्यांच्या केबिनमध्ये बसलेले दिसले. समोर आणखी 3 अनोळखी माणसं बसली होती आणि त्यांच्या आपापसात बोलण्यातला पहिला शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. पुढची शिकार तयार आहे का? माझे हात अजूनही थरथरत होते. लॅपटॉपच्या स्क्रीनवर तो व्हिडिओ थांबलेला होता. मला तो पुढे पाहायचीही हिंमत होत नव्हती. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती. मी ज्या लोकांविरुद्ध तक्रार केली होती ते साधे सरकारी अधिकारी नव्हते. त्यांच्या मागे खूप मोठं जाळं होतं. मी लॅपटॉप बंद करणार इतक्यात घराबाहेर जोरात ब्रेक लागल्याचा आवाज आला. मी परत खिडकीतून डोकावून पाहिलं. बाहेर एक पांढरी बोलेरो उभी होती. गाडीतून 3 माणसं उतरली. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. मी लगेच मोबाईल हातात घेतला आणि माझ्या नवऱ्याला फोन लावला. रिंग जात होती, पण त्यांनी फोन उचलला नाही. तेवढ्यात दारावर जोरात ठोका पडला. वैशाली, दार उघडा. मी काहीच उत्तर दिलं नाही. परत दार आणखी जोरात वाजलं. दार हादरलं. दार उघडा, नाहीतर आम्ही आत येतो. मी घाबरून थेट मागच्या खोलीत गेली. पोलिसांना फोन लावण्यासाठी मोबाईल उचलला, पण आतल्या खोलीत नेटवर्कच नव्हतं.
माझ्या हातापायातली ताकदच गेली. अचानक पुढच्या दारावर मोठा आवाज झाला. दार तुटल्याचा आवाज. मी मागच्या दरवाजातून बाहेर पळायचा प्रयत्न केला, पण अंगणात पोहोचताच 2 माणसं समोर आली. त्यांनी माझा रस्ता अडवला. आमच्यासोबत शांतपणे चला. मी कुठेही येणार नाही. मी मागे सरकले. त्यातील एकाने शांत आवाजात म्हटलं, आम्हाला गोंधळ नको आहे. तुझ्या मुलांसमोर काही घडू नये एवढाच बघ. माझ्या मुलांचं नाव ऐकताच मी जागच्या जागीच थांबले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना माझ्या घराबद्दलही माहिती होती, माझ्या मुलांबद्दलही माहिती होती. म्हणजे ते कित्येक दिवस माझ्यावर लक्ष ठेवून होते. मी काहीच बोलले नाही. त्यांनी मला गाडीत बसवलं. गाडी शहराबाहेर निघाली. साधारण अर्धा तास कोणीच काही बोललं नाही. शेवटी गाडी एका जुन्या गोदामासमोर थांबली. मला आत नेलं. गोदामाच्या आत संतोष साहेब उभे होते. त्यांच्या शेजारी विनोद होता. दोघेही मला पाहून हसत होते. संतोष साहेब म्हणाले, वैशाली, आम्ही तुला आधीच सांगितलं होतं, पोलिसांकडे जाण्याची चूक करू नको. मी रागाने म्हणाले, मी काही चुकीचं केलं नाही. चुकीची माणसं तुम्ही आहात. माझं वाक्य पूर्ण होण्याआधी विनोद पुढे आला. आवाज खाली कर असं म्हणत त्याने टेबलावर एक फाईल फेकली. त्या फाईलमध्ये अनेक महिलांचे फोटो होते. काही अर्ज, काही बदलीचे आदेश, काही तक्रारी आणि काही कागदांवर मोठ्या अधिकाऱ्यांच्या सह्या होत्या. माझे डोळे विस्फारले. मी एक एक फोटो पाहू लागले. त्या सगळ्या महिला वेगवेगळ्या तालुक्यांमधल्या होत्या. कोणी शिक्षिका, कोणी परिचारिका, कोणी लिपिक, कोणी चपराशी, माझ्यासारख्याच. संतोष साहेब शांतपणे म्हणाले, तुला वाटत होतं ना तू एकटी आहेस? मी गप्पच त्यांचं सगळं बोलून ऐकत होते. ते पुढे म्हणाले, ही फक्त तुझी गोष्ट नाही. अनेक वर्षांपासून हे असंच चालत आलं आहे. माझ्या अंगावर काटा आला. मला समजलं मी एका माणसाविरुद्ध नाही, तर पूर्ण रॅकेट विरुद्ध उभी राहिले होते. विनोद माझ्यासमोर आला. त्याने टेबलावर एक कागद ठेवला. ही तक्रार मागे घे. तू एकटी नाहीस. ई बाई किती आहे तशा. आणि तुला काय वाटतं, तू तुझी बदली थांबवायला साहेबांकडे आली होतीस असं नाही. साहेबांनी तुला एकदा बाजारात खरेदी करताना पाहिलं होतं, तेव्हाच तू त्यांच्या नजरेत भरली होतीस. मग हे तुझी जानकारी काढली आणि तुझी बदलीची ऑर्डर देऊन साहेबांची भेट करून दिली. हे ऐकल्यानंतर मात्र मला राग आला. मी कागदाकडे पाहिलं, मग त्याच्याकडे. नाही, तो हसला. विचार करून उत्तर दे. माझ्यासमोर पुन्हा माझ्या कुटुंबाचे फोटो ठेवण्यात आले. माझ्या नवऱ्याचा, माझ्या मुलीचा, माझ्या मुलाचा. तेव्हा मला स्वतःची नाही तर त्यांच्या सुरक्षिततेची जास्त भीती वाटू लागली. आणि मला पहिल्यांदाच जाणवलं, काही पण होऊ दे, पण आता हार मानायची नाही. यांनी आता सगळंच तर हिसकावलंय, आता यापेक्षा काय होईल. मी थरथरत्या हातांनी तो कागद बाजूला सारला. मी सही करणार नाही. माझ्या तोंडून एवढंच बाहेर पडलं. संतोष साहेब खुर्चीवर रेलून बसले. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण तो शांत जास्त भयानक वाटत होता. वैशाली, ते म्हणाले, तू अजून परिस्थिती समजून घेतलेली नाही. तेवढ्यात विनोद हळूहळू माझ्या समोर आला. त्याने माझ्या हातातून कागद हिसकावून घेतला आणि हसत म्हणाला, साहेब, हिला अजूनही वाटतं की कायदा हिच्यासोबत उभा राहील. माझ्या डोळ्यात राग होता. गोदामात उभे असलेले बाकीचे लोक बाहेर गेले. मोठं लोखंडी शटर अर्धवट बंद करण्यात आलं. आतलं वातावरण आणखी गुदमरून गेलं. मी मागे सरकण्याचा प्रयत्न केला. विनोदने माझा रस्ता अडवला. म्हणाला, घाबरू नकोस, फक्त एक सही आहे. मला जाऊ द्या. डोळ्यात पाणी आलं आणि माझा आवाज भरून आला होता. त्याने काही उत्तर दिलं नाही. परत संतोष साहेबांनी माझ्याकडे त्याच नजरेने बघितलं, ज्या नजरेने रिसॉर्टमध्ये बघितले होते. विनोद मला गोडाऊनच्या पोत्यांमागे भेरून गेला आणि मग संतोष साहेब सुद्धा त्या ठेवलेल्या पोत्यांमागे आले. त्या काही मिनिटात माझ्यावर पुन्हा एकदा मानसिक दबाव टाकण्यात आला. माझ्या भीतीचा, माझ्या असहाय्यतेचा आणि माझ्या कुटुंबाची काळजी यांचा गैरफायदा घेतला गेला. मी वारंवार विरोध करत होते, पण माझं ऐकून घेणारं तिथे कोणीच नव्हतं. संतोष साहेब उठून शर्टाचे बटणे लावत पुढे गेले. तेवढ्यात विनोदसुद्धा मागे आला. यावेळीही खूप भयानक झालं होतं. माझ्या मनात वेगळीच भीती चालली होती. हे सगळं मागच्या वेळीपेक्षा आणखी त्रासदायक त्यांनी माझ्यासाठी बनवलं होतं. काही वेळानंतर मी भिंतीला टेकून खाली बसले होती. माझे डोळे पाण्याने भरले होते. माझ्या मनात एकच विचार सुरू होता. एका चुकीच्या निर्णयाची किंमत मी पुन्हा पुन्हा मोजत होते. विनोद माझ्या समोर आला. मी दचकले. असं वाटलं, आता परत हा काय करतो जवळ येऊन.
तो म्हणाला, आता तरी सही करशील का? मी डोळे पुसले आणि रागात बोलले, नाही. माझं उत्तर ऐकून तो माझ्याकडे पाहत राहिला. त्याने टेबलावरची फाईल उघडली. आत अजून काही फोटो होते, पण यावेळी ते माझे नव्हते. त्या सगळ्या वेगवेगळ्या महिलांचे होते. काहींच्या तक्रारी, काहींचे बदली आदेश, काहींच्या फाईलवर लाल अक्षरात एकच शब्द लिहिला होता, बंद. मी थरथरत विचारलं, या सगळ्या कोण आहेत? संतोष साहेब म्हणाले, हो, नीट बघून घे. यामधल्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट वेगळी आहे, पण शेवट जवळजवळ सारखाच आहे. माझ्या अंगावर काटा आला. ते पुढे म्हणाले, काहींनी तक्रार केली, काहींनी गप्प बसणं पसंत केलं, काहींनी नोकरी सोडली. मी एक फोटो हातात घेतला. त्या फोटोतील चेहरा मला ओळखीचा वाटला. मी नीट पाहिलं. अरे, ही तर. माझं वाक्य अर्धवटच राहिलं. माझ्या लगेच लक्षात आलं, ही माझ्या जिल्हा परिषद कार्यालयात काही वर्षांपूर्वी काम करणारी कर्मचारी होती. अचानक बदली झाली आणि नंतर तिने नोकरीच सोडली होती. त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की हा तिचा वैयक्तिक निर्णय असेल. आज पहिल्यांदा ती घरी खरं माझ्यासमोर आलं. मी संतोष साहेबांकडे पाहिलं आणि विचारलं, तुम्ही किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय? संतोष साहेबांनी हसत उत्तर दिलं, तुझा प्रश्न चुकीचा आहे वैशाली. मग बरोबर प्रश्न कोणता? सांगा, आमच्या विरुद्ध साक्ष द्यायला अजून किती जण जिवंत राहतील तो विचार. मी किती वेळ त्या गोदामात बसले होते मला काहीच आठवत नव्हतं. माझे डोळे सुजले होते. अंगात कसलीच ताकद उरली नव्हती. डोक्यात एकच विचार फिरत होता, हे सगळं कधी संपणार? संतोष साहेब खुर्चीतून उठले. ते विनोदकडे बघून म्हणाले, हिला घरी सोड, पण लक्षात ठेव, जास्त गडबड नको. विनोदने मान हलवली. मी कशीबशी उठले. पाय खरथरत होते. गोदामाबाहेर आले तेव्हा रात्र चांगलीच गडद झाली होती. आजूबाजूला कुठेच माणूस दिसत नव्हता. मी गाडीत बसले. यावेळी संपूर्ण रस्ताभर कुणीच काही बोललं नाही. फक्त गाडीचा आवाज आणि माझ्या डोळ्यातून पडणारे अश्रू. काही वेळाने विनोदने शांतपणे गाडी थांबवली. इथून पुढे तुझं घर जवळ आहे. खाली उतर आणि चालत जा. साहेबांचं माहीत नाही, पण मी दमदार आहे. तुला चालता तर येणार ना? असं तो फाजील हसत म्हणाला. मी काहीच बोलले नाही. दार उघडलं आणि खाली उतरले. मी मागे वळूनही पाहिलं नाही. भराभर चालत घरी आले. घराचं दार उघडं होतं. माझे पती हॉलमध्ये पुढे मागे फेऱ्या मारत होते. मला पाहताच ते धावत माझ्याजवळ आले. वैशाली, कुठे होतीस? मी किती फोन केले. मी त्यांच्याकडे पाहिलं, पण शब्दच फुटत नव्हते. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. पुन्हा काही झालं का? एवढंच ऐकताच मी त्यांना घट्ट मिठी मारून रडायला लागले. काही मिनिटं मी फक्त रडत होते. ते शांतपणे माझ्या पाठीवर हात फिरवत उभे होते. मी थोडी शांत झाल्यावर पाणी प्यायलं. मग हळूहळू गोदामात काय झालं, मला पुन्हा कशा धमक्या दिल्या गेल्या, तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर कसा दबाव आणला गेला, आणि आणखी परत एकदा साहेब आणि विनोद, हे सगळं मी त्यांना सांगितलं. मी बोलत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा राग वाढत होता. शेवटी त्यांनी टेबलावर जोरात हात आपटला. बस, आता लय झालं. मी घाबरून त्यांच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, आता या पोलीस स्टेशनला आपल्याला न्याय मिळणार नाही. यावेळी आपण सरळ जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे जाऊ. सकाळ होण्याची वाट पाहत आम्ही दोघंही जागेच होतो. पहाट झाली. आम्ही घरातून बाहेर पडलो. यावेळी मी प्रत्येक कागद, प्रत्येक फोटो आणि तो पेनड्राईव्ह एका पिशवीत ठेवला. माझा नवरा माझ्यासोबत होता. आम्ही थेट पोलीस कार्यालयात पोहोचलो. ड्युटी ऑफिसरने आमचं म्हणणं ऐकलं. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावलं. मी पुन्हा एकदा सुरुवातीपासून सगळी हकीकत सांगितली. त्यांनी पेनड्राईव्ह घेतला, फोटो पाहिले, कागद तपासले. त्यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य वाढत चाललं होतं. त्यातील एका अधिकाऱ्याने लगेच फोन उचलला. तो कोणाशी तरी हळू आवाजात बोलत होता. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे पाहिलं. त्यालाही काहीतरी वेगळं जाणवलं होतं. 5-6 मिनिटांनी तो अधिकारी आमच्याजवळ आला. म्हणाला, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा. आम्ही बाहेर आलो. कॉरिडॉरमध्ये बसलो. तेवढ्यात माझ्या नवऱ्याचा मोबाईल वाजला. अनोळखी नंबर होता. त्यांनी स्पीकर लावला. समोरून एक थंड आवाज आला, पुरावे घेऊन पोलिसांकडे जाण्याची चूक केलीत. आम्ही दोघंही गप्प बसलो. तो पुढे म्हणाला, तुम्ही ज्या ऑफिसमध्ये बसला आहात ना, तिथेही आमचे लोक आहेत. फोन लगेच कट झाला. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे पाहिलं. माझ्या हातातून ती पुराव्यांची पिशवी खाली पडली. तेव्हा मला समजलं, आपण ज्या लोकांविरुद्ध लढत होतो त्यांची पोहोच खूप मोठी होती.
फक्त फोन आल्यावर माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. पोलिसांच्या इमारतीत बसलो असतानाच आम्हाला धमकी आली होती. म्हणजे आमच्याबद्दलची माहिती कुठून तरी बाहेर जात होती. माझे पती माझ्याकडे पाहून म्हणाले. थोड्या वेळानं एक मोठे पोलीस अधिकारी आम्हाला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले. त्यांनी शांतपणे आमचं पूर्ण बोलणं ऐकलं. आम्ही आणलेले फोटो, कागदपत्र आणि पेनड्राईव्ह त्यांनी स्वतः तपासला. व्हिडिओ पाहिल्यानंतर ते म्हणाले, हे प्रकरण खूप गंभीर आहे, पण आता तुम्ही दोघं काळजी करू नका. पुढचं काम आम्ही करतो. तुम्ही खूप हिंमत दाखवते. तुमच्यावर एवढा अन्याय झाल्यावर तुम्ही इथपर्यंत आलाय. मी पहिल्यांदाच एखाद्या अधिकाऱ्याच्या आवाजात प्रामाणिकपणा ऐकत होते. त्यांनी लगेच वेगवेगळ्या पथकांना सूचना दिल्या. कोणालाही आधी माहिती न देता गुप्त तपास सुरू झाला. पुढचे 2 दिवस आम्ही घराबाहेर फारसं पडलो नाही. पोलिसांनीही आम्हाला सावध राहायला सांगितलं होतं. 3ऱ्या दिवशी सकाळी अचानक माझ्या मोबाईलवर बातम्यांचा संदेश आला. मी टीव्ही लावला. स्क्रीनवर एकच बातमी झळकत होती. जिल्हा परिषदेतील बदली लॅकेटचा पर्दाफाश. बातम्यांमध्ये संतोष साहेबांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दाखवत होते. त्यांच्या कार्यालयातून अनेक फाईल्स, पैसे आणि महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले होते. विनोदलाही त्याच दिवशी अटक झाली होती. तपासात आणखी काही लोकांची नावं समोर आली. अनेक वर्षांपासून सुरू असलेलं ते संपूर्ण जाळं उघड होऊ लागलं. काही दिवसांनी मला पुन्हा पोलिसांकडून बोलावणं आलं. आम्हाला कोर्टात सुद्धा बोलावलं आणि मी कोर्टात जाऊन माझी गवाही दिली. माझ्यासारख्या आणखी काही महिलांनीही पुढे येऊन त्यांच्यासोबत बदलीसाठी काय घडलं हे सांगितले. त्यांच्या गवाहीमुळे केस आणखी मजबूत झाली. काही महिन्यांनी न्यायालयात सुनावणी सुरू झाली. सर्व पुरावे, कागदपत्र आणि साक्षीदार यांच्यासमोर खरं लतवणं शक्य नव्हतं. शेवटी कोर्टातून दोषींना शिक्षा सुनावली. त्या दिवशी कोर्टाच्या बाहेर उभी असताना मनात समाधान होतं. माझे पती माझ्या शेजारी उभे होते. घरी परतल्यावर माझी मुलगी धावत आली आणि माझ्या गळ्यात पडली. या घटनेनं माझ्या आयुष्यात खोल जखमा केल्या. काही आठवणी कधीच विसरता येणार नाहीत. पण एक गोष्ट मी शिकले. अन्याय सहन करत राहिलो तर तो वाढत जातो, पण योग्य वेळी आवाज उठावला तर उशिरा का होईना न्याय मिळू शकतो. आजही मी जिल्हा परिषदेत काम करते. लोक मला विचारतात, एवढं सगळं झाल्यावर तू पुन्हा नोकरी कशी करतेस? तेव्हा मी फक्त गप्प असते. माझी बदलीही रद्द झाली आणि मला माझ्या कुटुंबासोबत राहता आलं. माझी ही गोष्ट इथे संपते, पण माझ्यासारख्या अनेक महिलांना पुन्हा अशी वेळ कधीच येऊ नये हीच देवाकडे प्रार्थना. आणि तुम्ही स्वतः कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. आणि कथा आवडली असेल तर लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मी आणखीन शकत आहे तुमच्यासाठी घेऊन येत राहू शकते.